पालघरमध्ये कंपनीच्या वयोवृद्ध मालकीनीचा मुजोरपणा समोर आलाय। कंपनीच्या गेटवरच आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर गाडी घातली आहे। पालघर वेवूर येथील कंपनीच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या कामगारांना चिरडण्याचा प्रयत्न केला गेलाय। गाडी खाली आल्याने 3 ते 4 महिला कामगार जखमी झाल्यात। जखमी महिला कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। किमान वेतन अधिकचं काम करावं लागत असल्याने कंपनीच्या गेट समोर कामगारांचं आंदोलन सुरू होतं। कंपनीच्या वयोवृद्ध मालकीनीने थेट कामगारांच्या अंगावर गाडी घातल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पालघर मधील ही बातमी आहे। पालघरमध्ये कंपनीच्या वयोवृद्ध मालकीनीचा मुजोरपणा समोर आलेला आहे। कंपनीच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या कामगारांच्याच गाडीवर अंगावर तिनं गाडी घातलेली आहे। चिरडण्याचा कामगारांना प्रयत्न करण्यात आलेला आहे। कामगारांचं कंपनीच्या गेटवर आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनादरम्यानच कंपनीच्या मालकीनीचा मुजोरपणा समोर आलाय। प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती जितेंद्र, या संदर्भात नेमकी काय माहिती पुढे आली आहे? नक्कीच माधुरी, एका कंपनीच्या वयोवृद्ध मालकीनीने आपली गाडी अडवणाऱ्या कामगारांच्या अंगावर थेट ही गाडी घातल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। पालघरच्या वेवूर येथील मस्तान टँक एंटरप्राइजेस या कंपनी बाहेर आज कामगारांचं आंदोलन सुरू होतं। किमान वेतन आणि अधिकचं काम करावं लागत असल्याने या कामगारांनी आंदोलन सुरू केलं असून याच वेळी कंपनीची मालकीन कार घेऊन तिथे पोहोचली। मात्र कामगारांनी त्यांची गाडी अडवल्याने मागच्या सीटवर बसलेल्या मालकीनीने थेट स्टेरिंग आपल्या हातात घेत या कामगारांवर गाडी चढवली। या धक्कादायक प्रकारामुळे गाडी खाली आल्याने 4 ते 5 महिला कामगार जे आहेत ते गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर सध्या पालघरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या वयोवृद्ध कंपनीच्या मालकीनीचा माजुरटीपणा या सगळ्या समोर आला असून धक्कादायक प्रकारानंतर आता पोलीस प्रशासन या विरोधात काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माधुरी, नक्कीच जितेंद्र, आता कामगार सुद्धा या मालकीनी विरोधामध्ये नेमकी काय पावलं उचलणार आहेत? नक्कीच बघितलं तर आता या सर्व प्रकारानंतर कामगार देखील मोठ्या प्रमाणात संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत आणि आता पुढचं पाऊल काय उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर पालघर मधील हा सगळा प्रकार आहे। कंपनीच्या मालकीनीचा मुजोरपणा समोर आलेला आहे। गेट बाहेर ज्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनकर्त्यांनाच कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अनेक कामगार हे गंभीर जखमी झालेले आहे। त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहे। गेटवरच या आंदोलनकर्त्यांकडून आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनादरम्यानच वृद्ध मालकीनीनं थेट कामगारांना चिरडण्याचा प्रयत्न केला। गेटवरती कामगारांचं आंदोलन सुरू होतं, मात्र कंपनीच्या मालकीनीचा मुजोरपणा, माजुरडेपणा हा समोर आलेला आहे। वयोवृद्ध मालकीन असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे।